1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 5 सोडायचे. 2 टाइम करत आता. नासा ही शिरोद्वारम. शिर म्हणजे डोकं, डोक्याचा दरवाजा नाक, नाकातून ट्रीटमेंट डोक्याची करायची. मायग्रेन झालेला ताईला. किती वर्षाचा त्रास आहे हा? 7 वर्षाचा त्रास आहे हा. आणि 2 टाइम. चला, ऊर्ध्व चतुर्भुज सगळे बरे होतात याने. नमस्ते. नाव काय तुमचं? दीपाली विनोद मांदळे. मांदळे. कुठून आले ताई? शिंदखेड राजा. सिंदखेड राजामध्ये कुठं? पळसखेड चक्का. पळसखेड चक्का. पळसकर चक्का आहे ना. हा. नाव पाठवतात मला पण तुमच्यामुळं. चला, काय त्रास होतो तुम्हाला? मायग्रेन. मायग्रेन, डोकंदुखी. हो. किती वर्षापासून? 7-8 वर्षाचा त्रास आहे माझा. तर आपल्याकडे तुम्ही दुसऱ्यांदा आले, हो. तर किती फरक पडला? मला खूप म्हणजे 80% तर फरक वाटलाच. 100 पैकी 80% वाटला. आता खूप रिलॅक्स वाटतंय. ऍसिडिटी पण खूप कमी होते आणि सरांनी सांगितलं तशी मी घरी पण थेरी करते. मला खूप छान असा फरक पडलाय. 7 वर्षाचं दुखणं. हो. तुम्हाला याच्यातून तुम्ही बाहेर खुशी वाटली का तुम्हाला? मला या 15 दिवसात खूप आनंद वाटला. असं खूप बरं वाटलं की मला असं वाटलं माझी ही बिमारी मागं पडते म्हणून. मी खूप त्रासात होते की माझं सतत डोकं दुखायचं आणि सतत डोकं जड असं राहायचं. आता जड आहे का? नाही, आता नाही. हा. महाराष्ट्रातून, महाराष्ट्राच्या बाहेरतून, कानाकोपऱ्यातून, हैदराबाद, तेलंगणातून मायग्रेनसाठी पेशंट येतात. मायग्रेन म्हणजे डोकंदुखी, स्ट्रेस, चिडचिडपणा. पण लोकांना माहितीच नाही. लोक डोक्याचाच MRI काढतात, CT स्कॅन काढतात, EEG काढतात, रिपोर्ट नॉर्मल येतात. तुम्ही काढलं? माझे पण आले. बघा, मी MRI केलाय माझा, रिपोर्ट नॉर्मल. काय आवश्यकता नाही, फक्त डोक्यासाठी. पण त्यांच्या मुळात गेलो, हा आजार झाला कसा, मायग्रेनचा आजार झाला कसा, तर मी हिस्ट्री घेतली. त्यांना पोटाचा आजार, पित्ताचा आजार, गॅसेसचा आजार होता, बरोबर. म्हणून मायग्रेन झाला. पोटातला वाद डोक्यात गेला. चालेल, तुमचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर, व्हॉट्सअपवर, फेसबुकवर, इंस्टाग्रामवर टाकला तर चालेल का? हो, चालेल. चालेल, ठीक आहे. तुम्ही काय सांगू इच्छितात तुमच्या सिंदखेड राजा ना? हो. हा, तालुका आहे ना तो? बुलढाणा जिल्हा. काय सांगू इच्छितात? मी सांगेल की आरोग्य हॉस्पिटल आहे ना हे शेवगावचं, खूप छान फरक पडतो आणि लवकर बिमारी हातात येते आणि आटोक्यात येते आणि लवकरात लवकर विलाज झाल्यामुळं लवकर रिलॅक्स वाटतं माणसाला, बरं सुद्धा वाटतं. चालेल. हो. थँक्यू.